लंपिया रोगाच्या प्रादुर्भावामुळे बैलगाडा शर्यतीचं जे नियोजन झालेलं होतं ते रद्द झालं। परंतु आज एक ऐतिहासिक अशा पद्धतीनं जवळपास 500 बैलगाडा मालकांनी या शर्यतीमध्ये भाग घेतला। एक चांगल्या पद्धतीचं दर्जेदार अशा पद्धतीचं मैदान या ठिकाणी गुरसाळेमधील सर्व बैलगाडा प्रेमींनी आयोजित केलं। त्याबद्दल मी मनपूर्वक संयोजन समिती गुरसाळे आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्त्यांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक हृदयपूर्वक असं आभार व्यक्त करतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे परममित्र तासवडे गावचे सरपंच, कराड तालुका बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र जाधव उर्फ अण्णा, त्याचबरोबर माजी पंचायत समितीचे सदस्य आमचे सहकारी मित्र भरतशेठ जाधव, गुरसाळेमधील सर्व आजी माजी सरपंच, आजी माजी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, या गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ युवक कार्यकर्ते, आपल्या सर्वांच्या माध्यमातून हे मैदान अत्यंत पारदर्शकपणे पार पाडलं। सूत्रसंचालकांनी एक चांगल्या पद्धतीचं काम या मैदानात खरं तर 2021 साली न्यायालयीन प्रक्रियेत 2013 साली न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेली ही बैलगाडा शर्यत आत्ताच आमचे मित्र राजांनी सांगितलं 2021 साली न्यायालयीन प्रक्रियेच्या निर्णयानंतर एक चांगल्या पद्धतीचं दिवस या बैलगाडा क्षेत्राला आलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत लोकप्रिय झालेला हा खेळ अगदी आबालवृद्धांपासून जोपासण्याचं काम महाराष्ट्रातील सर्वांनी केलं। हे करत असताना सकाळी गणेश तांबेंना मी सांगितलं, काल पुण्यामध्ये गेलेलो होतो, काल पिंपरी चिंचवडमध्ये मी माहिती घेतली तर आपल्या परिसरामधील लोक म्हणजे ऑनलाईन बैलगाडी शर्यत युट्यूबवर बघत होते। म्हणजे ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागामध्ये सुद्धा हा खेळ घराघरापर्यंत पोहोचलेला आहे। एक चांगल्या पद्धतीचं मैदान गेल्या आठवड्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये पेडगाव इथं झालेलं होतं। माजी आमदार प्रभाकर गारगे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, त्याचबरोबर गेल्या 10 दिवसामध्ये आमचे मित्र सोमनाथ शेठ मांडवे यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या गावामध्ये मैदान झालेलं होतं। एक रांगडा खेळ, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनाला आधार देणारा हा खेळ म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। या बैलगाडा शर्यतीच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानत असताना या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या सर्व बैलगाडा शर्यत बैलगाडा प्रेमींचं मी मनपूर्वक हृदयापासून असं त्यांचं आभार व्यक्त करतो। पुनश्च एकदा या माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व ज्योतिर्लिंग यात्रा कमिटीच्या जीर्णोद्धार कार्यक्रमासाठी एक चांगल्या पद्धतीचं दर्जेदार असं मैदान आयोजित केलं, त्याबद्दल पुनश्च एकदा या परिसरातील सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि एक निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं काम इथून पुढच्या कालावधीमध्ये करण्याचं अभिवचन या सोमेश्वराच्या साक्षीनं देत असताना आतापर्यंत एक सर्वांनी शिस्त पाळून दर्जेदार खेळ दाखवला, सर्वांनी सहकार्य केलं, अशा पद्धतीचं सहकार्य इथून पुढच्या 2 फेऱ्यामध्ये करावं असं आवाहन या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो। इथं प्रताप ताते, माझे चेअरमन अण्णा आहेत, प्रशांतराव आहेत, सोमनाथराव आहेत, खरंच तर सर्वांचीच नावं, सरपंच आमचे हसन शिकलगार आहेत, लोणीचे आमचे सहकारी मित्र सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, सर्वांचीच नावं घेणं गरजेचं आहे। आमचे मित्र राजेश जोगदर असतील, महेश वाघ असतील, उपसरपंच
निलेश पवार असतील, ऍडव्होकेट रोहन जाधव, केशवराव जाधव, सर्वांचीच नावं घेणं गरजेचं आहे. परंतु एक चांगल्या पद्धतीचं सूत्रसंचालन करणारे आमचे सहकारी मित्र शिवमजी डोंबे, पुनश्च एकदा मी जर कुणाचा चुकून नामोल्लेख राहिला असेल, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालनाबरोबर दर्जेदार असं प्रक्षेपण करणारे खटाव तालुक्यातील बुरकवडे गावचे सुपुत्र आमचे सहकारी मित्र आणि बुरकवडे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन पत्रकार शरदराव कदम,